आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं। यासाठी वर्षातून एकदा तरी कुलदेवीला किंवा कुलदेवांच्या दर्शनाला गेले पाहिजे। कुलदेवीच्या दर्शनाला जात असताना आपण कुलदेवीची मुख्य ठिकाणी जाऊन ओटी भरावी। त्यामध्ये गजरा, विडा या वस्तू असल्या पाहिजेत। त्याचबरोबर कुलदेवीच्या किंवा कुलदेवांच्या दर्शनाला जाताना गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवलेली गुळपोळी किंवा पुरणपोळी किंवा असे गव्हाचे लाडू जे आपण स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत हे नैवेद्य म्हणून न्यायचं आहे। त्याचबरोबर एक गुळाची ढेप न्यायची आहे। ही गुळाची ढेप तिथे अर्पण करायची आहे। नैवेद्य तिथे कुलदेवांना दाखवायचा आहे। त्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो घरी घेऊन यायचा आहे आणि सर्व घरातील सदस्यांना तो प्रसाद म्हणून द्यायचा। यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो।